आता फेस्टिव्ह सीझन चालू होणार आहे आणि रक्षाबंधन तर अगदीच जवळ आले. मग तुमच्या भाऊ बहिणींसाठी तुम्ही जर स्वतःच्या हाताने एकदम सोपी केसर पिस्ता बर्फी बनवलीत तर. आणि हो, कुकिंग येत नाही हे एक्सक्यूज तर मला देऊच नका, कारण या रेसिपीमध्ये आपल्याला गॅसच पेटवायचा नाहीये. सांगते पूर्ण रेसिपी सांगते. सर्वात आधी पनीर, त्यासोबत काजू, पिस्ता, वेलची पावडर, पिठी साखर नसेल तर साखर मिक्सरला पण बारीक करू शकता. त्याचसोबत थोडंसं केसर घातलेलं दूध आणि डेसिकेटेड कोकोनट टाकून ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची. मग त्याला बोलमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. यातलाच थोडासा पार्ट बाजूला ठेवायचा आणि बाकीच्या मध्ये केसर आणि पिस्ता घालून सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. आता बटर पेपरला थोडं तुपाने ग्रीस करून यामध्ये केसर पिस्ता घातलेला पार्ट टाकायचा आणि एक छानसा गोळा बनवून घ्यायचा. मग त्या गोळ्याला एक साईडला नेऊन आपण जो आधी पोर्शन काढून ठेवलेला त्याला हाताला तूप लावून थोडंसं थापून घ्यायचं, जसं आपण भाकरी थापतो. आता एकदम हलक्या हाताने या गोळ्याला आपण जो थापलेला पार्ट आहे त्याच्यासोबत रॅप करत यायचं. याचे 2 पार्ट मी यासाठी केले कारण बर्फीच्या बाहेरच्या साईडला मला काही दरदरीत नको आहे. तुम्ही हे स्किप पण करू शकता आणि डिरेक्ट गोळा पण बनवू शकता. याला छान 15 ते 20 मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं आणि आपली बर्फी तयार आहे. इतकं सोपं होतं सगळं. बरं, डिटेल्ड इन्ग्रेडियंट्सची लिस्ट कॅप्शनमध्ये दिली आहे. मग या रक्षाबंधनला तुमच्या बहीण भावांसाठी बनवताय ना,